नमस्कार. एक विचार करा. देशात आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतीये, पण तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या का वाढत नाहीये? आजच्या 2 मे 2026च्या या फॅक्ट आधारित विश्लेषण सत्रात आपण अशाच काही आश्चर्यकारक गोष्टींचा उलगडा करणार आहोत. हे सत्र एकदम टू द पॉइंट असणार आहे. आणि हो, हे विश्लेषण संपल्यावर तुमची मेमरी टेस्ट करण्यासाठी स्क्रीनवर लगेचच काही MCQs सुद्धा येतील, त्यामुळे लक्ष देऊ नये का? तर आपण त्या हेल्थकेअर पॅराडॉक्सबद्दल बोलत होतो. नुकत्याच झालेल्या एका राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात एक मोठा विरोधाभास समोर आलाय. झालंय काय की देशभरात आरोग्य विम्याचं कव्हरेज तर प्रचंड वाढलंय, पण तरीही रुग्णालयात ॲडमिट होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत काही तशी वाढ झालेली नाहीये. असं का? याचं मुख्य कारण म्हणजे बेड्सची तीव्र कमतरता आणि आपल्याकडच्या पायाभूत सुविधांची अडचण. म्हणजे बघा, हातात विमा आहे, पण प्रत्यक्ष उपचारासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधांची वाणवा आजही कायम आहे की नाही विचार करायला लावणारी गोष्ट. बरं, आज आपण कोणकोणते विषय कव्हर करणार आहोत? तर पहिला विषय आहे अर्थव्यवस्था आणि जागतिक ऊर्जा, दुसरा पर्यावरण, आरोग्य आणि तंत्रज्ञान, आणि तिसरा संरक्षण आणि भूराजकारण. या सविस्तर विश्लेषणानंतर शेवटी मगाशी सांगितल्याप्रमाणे MCQsची टेस्ट आपण घेणारच आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, अर्थव्यवस्था आणि जागतिक ऊर्जा, ज्यामध्ये आपण आर्थिक परिणाम आणि ऊर्जा व्यापाराविषयी जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की व्यावसायिक LPG सिलेंडरचे भाव वाढले की त्याचा आपल्या खिशावर कसा परिणाम होतो? तर ही एक मोठी साखळी आहे. व्यावसायिक LPG महागला की साहजिकच व्यवसायांचा, विशेषतः रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांचा खर्च वाढतो. मग ते काय करतात? तो वाढीव खर्च शेवटी ग्राहकांकडूनच वसूल करतात. त्यामुळे साहजिकच ग्राहकोपयोगी वस्तू आणि बाहेरचं जेवण महाग होतं, आणि याचा थेट परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेत महागाईचा मोठा दबाव निर्माण होतो. अगदी साधी साखळी आहे, पण ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जरा जागतिक ऊर्जेच्या राजकारणाकडे वळूया. नुकतंच एका प्रमुख आखाती देशाने ओपेक म्हणजेच ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. पण यामागे नेमकं आर्थिक कारण काय होतं? तर ओपेक संघटनेने तेल उत्पादनावर काही कठोर मर्यादा घातल्या होत्या. गंमत बघा, या देशाची स्वतःची तेल उत्पादन क्षमता खरं तर खूप जास्त होती, पण या गटाच्या ठरलेल्या कोट्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापरच करता येत नव्हता. एका बाजूला स्वतःची अफाट क्षमता आणि दुसऱ्या बाजूला गटाने लादलेल्या मर्यादा. या संघर्षामुळेच त्यांना ही ऐतिहासिक एक्झिट घ्यावी लागली. आणि हा नकाशा बघा, हे अत्यंत चपखलपणे दर्शवतो की पश्चिम आशियातील तेलाचा व्यापार कसा चालतो. इथे दिसते ती हॉर्मुझची सामुद्रधुनी. हा एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे, जो पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडतो. तुम्हाला माहितीये, जगातील तेलाचा एक प्रचंड मोठा प्रवाह याच चिंचोळ्या मार्गातून जातो. त्यामुळे सध्याच्या जागतिक तणावाच्या परिस्थितीत हा मार्ग जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी किती कळीचा मुद्दा आहे हे वेगळ्याने सांगायला नकोच. पुढे वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे. इथे आपण पर्यावरण, आरोग्य आणि तंत्रज्ञान यामधील हवामान, सुरक्षा आणि इनोव्हेशनचे काही महत्त्वाचे पैलू पाहणार आहोत. आता आपत्ती व्यवस्थापनातील एक मोठा पॅराडाईम शिफ्ट समजून घेऊया. जागतिक पातळीवर सेंडाई फ्रेमवर्कने हा जुना दृष्टिकोन अगदी मुळापासून बदलून टाकलाय. पूर्वीची पद्धत कशी होती? रिॲक्टिव्ह, म्हणजे एकदा का आपत्ती आली की मग नुकसान भरपाई करायला किंवा मदत करायला धावायचं. पण आताची नवीन पद्धत ही प्रोॲक्टिव्ह आणि प्रतिबंधात्मक आहे. थोडक्यात सांगायचं तर आपत्ती येण्यापूर्वीच धोके ओळखायचे आणि बचाव करण्यासाठी आधीच तयारी करून ठेवायची, जेणेकरून जीवितहानी आणि नुकसान टाळता येईल. हा एक खूपच महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल आहे. हवामान बदलाचा थेट फटका अर्थव्यवस्थेला आणि देशातल्या विजेच्या मागणीला कसा बसतो हे तुम्हाला अल निनोच्या उदाहरणावरून स्पष्ट होईल. अल निनोच्या प्रभावामुळे काय होतं तर आपल्याकडे उन्हाळा नेहमीपेक्षा जास्त काळ रेंगाळतो आणि मान्सून कमकुवत होतो. आता उकाडा वाढला की साहजिकच घरोघरी आणि ऑफिसेसमध्ये AC, कूलरचा वापर वाढणार, आणि याचा थेट परिणाम म्हणून विजेच्या मागणीत प्रचंड मोठी वाढ होते. म्हणजे बघा, समुद्राच्या तापमानातील बदल आणि आपल्या घरातील विजेचे मीटर यांचा कसा थेट संबंध आहे. मग या वाढत्या विजेच्या मागणीवर उपाय काय? तर भारताने यावर टाकलेलं पाऊल खरंच खूप आश्वासक आहे. लक्ष द्या, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने तब्बल 44.61 गिगावॅट इतकी विक्रमी सौर ऊर्जा क्षमता नव्याने जोडली आहे. हा आकडा लहानसहान नाहीये, तो मागील आर्थिक वर्षात जोडल्या गेलेल्या क्षमतेच्या अक्षरशः दुप्पट आहे. हे दाखवून देतं की आपला देश शाश्वत ऊर्जेच्या दिशेने किती वेगाने आणि सकारात्मक पावलं टाकत आहे.
शाश्वत विकासाच्या याच प्रवासात आता वाहनांना म्हणजेच ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी PM ड्राईव्ह योजनेअंतर्गत एक भन्नाट सुपर ॲप आणलं जातंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ॲपच्या विकासाची जबाबदारी आपल्या भेलवर म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीवर देण्यात आली आहे. आता हे ॲप करेल काय? तर वाहन वापरणाऱ्यांना जवळचा चार्जिंग स्टेशन शोधून देण्यापासून ते स्लॉट बुक करण्यापर्यंत सगळी मदत करेल. म्हणजे EV वापरणं आता अगदी सोपं आणि टेन्शन फ्री होणार आहे. तर आता येऊया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, संरक्षण आणि भूराजकारण, ज्यामध्ये आपण काही महत्त्वाचे धोरणात्मक टप्पे पाहणार आहोत. आपल्या भारतीय नौदलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खवला गेलाय. प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी या युद्धनौकेचं नुकतंच यशस्वी वितरण झालंय. तुम्हाला माहिती असावं की या महत्त्वपूर्ण प्रकल्पाअंतर्गत एकूण 7 स्टेल्थ फ्रिगेट्स बनवल्या जाणार आहेत आणि त्यातली ही महेंद्रगिरी म्हणजे नीलगिरी क्लासची 6वी युद्धनौका आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने नौदल बांधणी करण्यातील आणि भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा खरोखरच एक अत्यंत मोठा आणि अभिमानास्पद टप्पा आहे. चला तर मग, आता वेळ आली आहे तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेण्याची. तुम्ही MCQसाठी तयार आहात का? तर आपले हे सामान्य ज्ञान फॅक्ट्सचे सविस्तर विश्लेषण इथेच थांबत आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. वाढती ऊर्जेची मागणी, हवामानातील वेगाने होणारे बदल आणि संरक्षण क्षेत्रातील नवनवीन आवाहने पाहता आपण आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी योग्य त्या मार्गावर आहोत का, यावर नक्की विचार करा. आणि हो, जसं मी सुरुवातीलाच प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे आता या व्हिडिओमध्येच तुमच्यासाठी MCQची टेस्ट लगेच सुरू होईल. ऑल द